नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण ना सुंदर असं कटवर्क असलेलं बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. सुंदर अशी साऊथ इंडियन साडी होती ज्यावरचं हे ब्लाऊज होतं. तर कस्टमरला मी हेच बॅकनेक सजेस्ट केलं कारण सध्या कटवर्कमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन अवेलेबल आहेत. त्यांना सिम्पल हवं होतं, सो मी सिम्पल प्लस कटवर्क असं छान असं इनोव्हेशन्स त्यांच्यासाठी करून दिलेलं आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम काय केलं मी इकडे जो बॅक पार्ट आहे कट करून घेतलेला आहे. सो आता माप काय घेतलं ते सांगते. काठ वेगळे कट करून घेतलेले आहेत. ॲक्च्युली स्लीव्ससाठी जे काठ होते त्यातलं थोडंसं उरलं आहे तेच मी ठेवलेलं आहे. असं अस्तर मी कट करून घेतलेला आहे आणि जो बॅकपार्टचा मेन भाग आहे तो पण मी मध्ये कट केला आणि अस्तरचं सुद्धा मी कट केलेला आहे. कारण आपण वर्कच तसं करणार आहोत, म्हणजे स्क्वेअर नेक असणार आहे पण तो थोडा वेगळ्या पद्धतीने असणार आहे. सो जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि आता आपण ह्याचं मार्किंग करायला घेऊयात. तर पाहू शकता उंचीमध्ये शिलाई मार्जिन जी आहे गळ्याच्या ती मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. सो आपल्याला 10 इंच तयार पाहिजे, तर मी तसा तो चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि मध्ये जी रुंदी आहे ती मी साधारणतः 3 इंच ठेवलेली आहे. आता मी घेतलं आहे कॅनव्हास, ते ब्लाऊजच्या उंचीप्रमाणेच घ्यायचं आहे आणि साधारणतः ते 2 इंच रुंदीचं ठेवायचं आहे आणि 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला, कारण लेफ्ट आणि राईट अशा 2 साईडला 2 पट्ट्या. तर मी साधारणतः 2 इंच उंचीचं रुंदीचं घेतलेलं आहे. हे उंची पूर्ण ब्लाऊजची उंची असेल तेवढं घ्यायचं आहे. गळा रुंदी जिथे असेल तिथे मार्क करायचं. आता इथे मी काय करते, अर्धा इंचावरती 2 मार्किंग करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी 1 इंचावर मार्किंग केलं आणि त्यानंतर अर्धा इंचावरती मार्किंग केलं. आता पूर्ण उंची घेतल्यामुळे खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच जाणार आहे हे गृहीत धरूनच आपल्याला काम करायचं आहे. नाहीतर आपण जो काही कटवर्क बनवणार आहोत ना, तर ते जर का तुमच्या शिलाईमध्ये गेलं तर ते इतकं छान नाही दिसत. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आता मी इथे जे काही 1 इंचावर मध्यातून एक लाईन आखली होती त्याच्या आतमध्ये अर्धा इंच अजून एक मी मार्क करणार आहे आणि लाईन आखणार आहे. म्हणजे तो तुमचं कटवर्क येणार आहे ते खूप मोठं होणार नाही. खूप मोठं कटवर्क आलं ना तर त्याचा काही उपयोग नाही होत. बघा, तर मी अशा पद्धतीने आता हा एक गोल तयार करून घेतला आहे. तुम्ही एखाद्या बरणीचं झाकण वगैरे जे 1.5 इंच 2 इंचाचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे एक राऊंड तयार करून ठेवलेला आहे कारण आता माझ्याकडे सध्या खूप कटवर्कच्या डिझाईन्स येतात. सो मग बरं पडतं की एक मार्क करून ठेवलेले छान व्यवस्थित, तर तेच रेग्युलरली वापरायचं. तर जसं मी तुम्हाला म्हणाले 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत ना, तर 2 पट्ट्या घेतल्यात. आता ह्याचं मार्किंग दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं आहे. जसं आहे तसं मी मार्किंग इथं करून घेते आहे. आता एक पट्टी एक साईडला, दुसरी पट्टी एक साईडला अशा पद्धतीने आपल्याला गळा रुंदीचा भाग सोडून आपल्याला ती इस्त्रीच्या साह्याने अस्तरवरती स्टिक करून घेते, म्हणजे चिटकवूनच घ्यायची आहे. तर मी दोन्ही भागाला व्यवस्थित अशी चिटकवून घेतली. आता चिटकवल्यानंतर काय करायचं आहे, मेन फॅब्रिक सरळ भाग वरती ठेवायचा आहे, त्यावरती हा अस्तरचा भाग ठेवायचा आहे. इथं तुम्ही जर नॉट लावणार असाल तर इथे स्टिच करतानाच तुम्ही नॉट अटॅच करा. तर पहा, जो शेप आहे ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच केल्यानंतर जो बाहेरचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. मी क्रॉस चेक करून घेतलं की बाबा गळारुंदी बरोबर आली का कटिंग करण्याच्या अगोदरच, तर करेक्ट होती. कटिंग करून घेतलं. नॉचेस याला खूप व्यवस्थित द्यावे लागतात. जे काही कॉर्नर्स आहेत हाफ सर्कलमधले त्याला व्यवस्थित जर नॉचेस दिले तर आपला हे कटवर्क खूप सुंदर पद्धतीने पलटी होतं. आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्कलला जेव्हा तुम्ही स्टिच करत असताना शिलाई देता तेव्हा ते सर्कलच्या शेपमध्येच द्यायचे. कुठेही कोणे काढायचे नाही. कोणे काढले तर त्याचं फिनिशिंग खूपच वाईट होतं. त्यामुळे ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. आता हा भाग मी पलटी करून घेतलेला आहे आणि इथे नॉट लावली जशी मी स्टिच करताना तुम्हाला म्हणाले, तर व्यवस्थितरित्या पलटी करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेतला आहे. आता हे पार्ट तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण याला इस्त्री करायची, कारण ह्यावरती स्टिच द्यायची नाही आहे अगोदरच. कारण तुम्ही अगोदर स्टिच दिली तर त्याचं फिनिशिंग खराब होऊन जाईल. अगोदर तुम्ही इस्त्रीच्या साह्याने हे छान असं सेट करून घ्या. सेट केल्यामुळे काय होईल की तुम्ही जर इस्त्री नंतर तुम्ही स्टिच द्यायला गेलात ना तर त्याला छान फिनिशिंगने शिलाई बसेल. तर व्यवस्थितरित्या दोन्हीही पार्टला मी अगदी
व्यवस्थित इस्त्री करून घेतली. त्यानंतर साईडचे जे पार्ट्स आहेत ते मी स्टिच करून एक्स्ट्रा पार्ट मी कट करून घेतला आहे मेन फॅब्रिकचा. अशा पद्धतीने हे आपले दोन्हीही पार्ट्स छान असे तयार झालेले आहेत. आणि हे सुंदर आणि सोबर कटवर्क तुम्ही खरंच नक्की ट्राय करा आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले त्या पद्धतीने ट्राय करा. यामध्ये तुम्ही राऊंड नेकसुद्धा घेऊ शकता. आता इथे मध्ये आपल्याला पॅच लावायचा आहे, तर यासाठी हा एवढा उरलेला तुकडा होता स्लीव्ज कट केल्यानंतर. तर मग मी हा म्हटलं मध्ये सेंटरला लावेल, कारण हे सुंदर दिसत होते काठ आणि साऊथ इंडियन पूर्ण पॅटर्न होता साडीचा. सो आपला मध्ये जेवढा असेल उंची आपल्याला साधारणतः जी तयार असेल त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करायचे आणि रुंदी 3-3 होती, तर मग मी बाहेर 1-1 इंच राहील अशा पद्धतीने ते मार्किंग करून घेतलं. आता जी वरची बाजू आहे या पॅचची त्याला छान असं व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलं, पलटी करून घेतलं, कारण बॉटमला आपण इथे कमरपट्टी लावणार आहोत. आता इथे जे ह्याला ना खूप सारे स्टोन होते, तर स्टोन काढायची टेक्निक मी तुम्हाला सांगते. आता स्टिच करताना कुठे ना कुठेतरी सुई आदळणारच, तर ते आपल्याला स्टिक केलेले स्टोन आहेत ते काढून घ्यायचे. तर मग मी सेंटरपासून दोन्ही भागाला मार्किंग करून घेतलं आणि ज्या भागाचे आपल्याला नको आहेत स्टोन त्या भागाच्या स्टोनवरती मी इस्त्री करून घेतली, ज्याने जर त्याला ग्लू वगैरे असतो ना तो मेल्ट होतो आणि हे जे स्टोन आहेत ते खूप फास्टमध्ये निघून जातात. तर पाहू शकता किती छान अगदी एकदम सोप्या पद्धतीने निघून जातात. तर तुम्ही सुद्धा ही नक्की ट्रिक फॉलो करा. स्टिच टाकून घेतली आणि आता जो काही सेंटर वगैरे मी मार्क केला होता त्यावरती हे कटवर्क जे आहे ते ठेवलं आणि अशा पद्धतीने मी हे सगळ्यात अगोदर आपण सरळ स्टिप टाकून घ्यायची, जेणेकरून तुमचा जो भाग आहे मेन सेटल होऊन जातो आणि त्यानंतर मग जी काही कटवर्कप्रमाणे तुमची स्टिच असेल ती स्टार्ट टू एंड तुम्ही टाकू शकता. सो अशा पद्धतीने आपला हा पॅटर्न तयार झाला आहे. शेवटी मी ह्याला टक्स टाकले आणि कमरपट्टी जोडती आहे, जसं की कमरपट्टी जोडताना 1.5 इंच उंचीची आणि रुंदी जी काही असेल. आणि अशा कटवर्क किंवा पॅटर्न बनवल्यानंतर तुम्ही जेव्हा कमरपट्टी लावता ना तेव्हा ती कमरपट्टी लावताना इथे छोट्या 2 प्लीट्स द्यायच्या, जेणेकरून पाठीमागच्या बाजूने तुमचा ब्लाऊज उचकटत नाही. लक्षात ठेवा, कमरपट्टी लावताना खूप सावधगिरीने लावायला लागते. प्लीट्स जर दिल्या तर तुमचा पाठीमागचा जो भाग आहे किंवा जो सेंटर आहे तो कोणाबाहेर येतो, तर तो येऊ नये यासाठी तुम्हाला मदत होते. तर अशा पद्धतीने सुंदर असा हा बॅकनेक आपला तयार झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जी कटवर्क बनवण्यासाठी मी ट्रिक सांगितलेली आहे ती फॉलो करा, कारण जर तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने जर का अशा पद्धतीचं कटवर्क ब्लाऊज स्टिच करायचं असेल किंवा कस्टमरचं, तर हीच मेथड तुम्ही वापरली पाहिजे. कस्टमरसुद्धा खुश होईल आणि तुमची मेथडसुद्धा प्रोफेशनल होईल. सो नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.